तिघांची मनापासून आभार व्यक्त करतो. प्रामुख्यानं एसटी महामंडळाची जबाबदारी जरी परिवहन म्हणजे माझ्याकडे नसली तरी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून सातत्यानं त्याकडे आम्ही लक्ष देत होतो. आणि शेवटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे. तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारी एसटीची सेवा ही सर्वसामान्य जनतेची निगडीत होती आणि त्यामुळे ही जबाबदारी पेलवणं ही मी माझी फार मोठी परीक्षा समजतो आणि त्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्न करणार. माझे सहकारी आणि आयुक्त परिवहन त्याचबरोबर MD MSRTC म्हणजे एसटी महामंडळाचे ह्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत बाकी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मला ही आता सेवा पुढे न्यायची आहे. प्रवास खडतर जरी असेल तरी त्या प्रवासाची दूरदृष्टी लक्षात घेता ह्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकू यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. ही वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळाची आजची परिस्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे. परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्या कारणानं पुढील 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे या एसटी महामंडळाला एक वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजपासून मी घेतोय.